आपण विचार करतो, हो, सतत. पण एखाद्या माणसाच्या मनात येणारा जो विचार आहे तो प्रत्यक्षात शब्द बनून मुखातून बाहेर पडण्याआधी नेमकं कुठे असतो? हं, म्हणजे एखादा अत्यंत रागाचा शब्द असो किंवा प्रेमाने दिलेला होकार असो, तो ओठांवर येण्याआधी त्याचा आतला प्रवास कसा असतो? आपण जे काही बोलतो, जे विचार करतो, जे निर्णय घेतो, त्या सगळ्यामागे ना एक अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य शक्ती काम करत असते. आणि ती शक्ती नेमकी कोणती आहे, ती कशी काम करते, याच गोष्टीचा वेध घेण्यासाठी आज आपण समर्थ जीवनबोध या आपल्या चॅनेलवर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आपण आज श्रीमद दासबोधातील शारदा स्तवन समासाच्या आधारे हे समजून घेणार आहोत. मला असं वाटतं की हे केवळ एका देवतेचं स्तुतिगीत नाहीये, तर हे मानवी जाणीव, वैश्विक निर्मिती आणि आपल्या विचारांच्या उत्पत्तीचं अत्यंत सूक्ष्म स्पष्टीकरण आहे. हो. आणि हे सुरुवातीलाच स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा शारदा स्तवन हा शब्द कानावर पडतो तेव्हा साहजिकच असा समज होतो की हे केवळ विद्येची देवता जी सरस्वती आहे बरोबर. तिचं एखादं पारंपरिक स्तोत्र असेल. पण समर्थ रामदास स्वामींनी या समासात जे मांडलं आहे ते एका वेगळ्याच पातळीवरचं तत्वज्ञान आहे. त्यांनी शारदेला केवळ एक देवता न मानता तिला संपूर्ण विश्वाची मूळ प्रकृती आणि मानवी शरीरातील जाणीव म्हणून प्रस्थापित केलं आहे. अद्वैत वेदांत, सांख्यदर्शन आणि तंत्रशास्त्र या तिन्ही ज्ञानशाखांचा एक सुरेख संगम या समासात आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ही केवळ धार्मिक चर्चा नाहीये, तर ती एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. हे जुन्या ग्रंथातलं ज्ञान आजच्या कॉर्पोरेट जगाला किंवा रोजच्या धावपळीला कसं लागू होतं हे आपण पाहणार आहोत. याची सुरुवात करताना समर्थ एका अत्यंत सुंदर ओवीचा आधार घेतात. ते म्हणतात, जे जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोर थोरांची गोवी जाणपणे. इथे सुरुवातीलाच माया वैष्णवी असा उल्लेख आला आहे. आता माया म्हणजे अज्ञान किंवा भ्रम असं आपण ढोबळ मानाने मानतो. पण ही वैष्णवी माया नेमकं काय काम करते? इथेच या विश्लेषणाची खरी खोली दडलेली आहे. वैष्णवी माया ही केवळ अज्ञानाची म्हणजे काहीच माहिती नसण्याची अवस्था नाहीये. वैष्णव दर्शनानुसार आणि अद्वैत वेदांतानुसार ही प्रत्यक्ष ईश्वराची शक्ती आहे. वेदांतामध्ये विवर्त नावाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. विवर्त म्हणजे मूळ तत्व न बदलता होणारा भास. याचं एक अत्यंत सोपं आणि प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अंधारात पडलेल्या दोरीवर सापाचा भास होणं. दोरी तिथेच असते, तिचं स्वरूप बदलत नाही, पण आपल्याला तिथे साप दिसतो आणि आपण खरोखर घाबरतो. हो, आणि शरीरात भीतीचे तसेच रासायनिक बदल होतात जसे खरा साप पाहिल्यावर झाले असते. बरोबर. श्वेताश्वतर उपनिषदात यालाच देवात्मशक्ती म्हटले आहे. ही माया 2 पातळ्यांवर काम करते. एक म्हणजे ती जे मूळ सत्य आहे त्याला आच्छादित करते, लपवते, ज्याला आपण आवरण शक्ती म्हणतो. आणि दुसरं म्हणजे जे असत्य आहे, जे मिथ्या आहे, तेच खरं असल्याचं भासवते. ही तिची विक्षेप शक्ती. समर्थ यालाच नाटक लाघवी म्हणतात. हे एक अत्यंत चतुर आणि हुबेहूब वाटणारं नाटक आहे, ज्यामध्ये आपण सगळे केवळ पात्र आहोत. हे ऐकताना ना मला एका गोष्टीची आठवण येते. म्हणजे आपण जेव्हा चित्रपटगृहात जाऊन एखादा सिनेमा पाहतो तेव्हा नेमकं काय होतं? आपण कथेत गुंतून जातो. हो, पण आपल्याला पक्क माहीत असतं की समोरचा तो पांढरा पडदा आहे, त्यावर फक्त मागून येणाऱ्या प्रकाशाचा खेळ चालू आहे. पडद्यावरचं दृश्य खोटं आहे, तिथे सांडलेलं रक्त खोटं आहे, हे सगळं बुद्धीला माहीत असतं. पण तरीही सिनेमाच्या क्लायमॅक्सला आपण त्या कथेत इतके गुंततो की डोळ्यांतून पाणी येतं किंवा आपण भीतीने खुर्चीला घट्ट धरून बसतो. ती मायाच आहे ना, खोट्या गोष्टीला खरं मानून त्यात भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अडकणं. अतिशय अचूक उदाहरण आहे हे. आपण त्या पडद्यावरच्या नाटकात इतके हरून जातो की आपण कोण आहोत, आपलं स्वतःचं आयुष्य काय आहे याचाच आपल्याला विसर पडतो. हेच त्या मायेचं लाघव आहे. पण या ओवीतला सर्वात चक्रावून टाकणारा भाग पुढचा आहे. जे थोर थोरांसी गोवी जाणपणे. इथे समर्थ मानवी मानसशास्त्रावर एक अत्यंत अचूक बोट ठेवतात. म्हणजे बुद्धीचा अहंकार हा मायेचाच एक अत्यंत प्रगत आणि धोकादायक सापळा आहे तर? नक्कीच.
आजच्या काळात याला आपण मला गुगलवरून सगळं माहीत आहे अशी धेत्ती म्हणू शकतो. म्हणजे बघा ना, आजकाल आपल्याकडे माहितीचा महापूर आहे. 2-4 लेख वाचले किंवा एखादा व्हिडिओ पाहिला की माणसाला वाटतं मला या विषयातलं सगळं कळलंय. हो, उथळ ज्ञान. आणि ऑफिसमध्येही आपण पाहतो, काही लोकांना वाटत असतं की त्यांच्याकडेच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. हा जो ज्ञानाचा खोटा अहंकार आहे, तोच खऱ्या मुक्तीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा ठरतो. कारण जेव्हा मला सगळं कळतं ही पाटी डोक्यावर लागते, तेव्हा नवीन शिकण्याची दारे आपोआप बंद होतात. अगदी तंतोतंत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, तोपर्यंत ती व्यक्ती मायेच्या प्रभावाखालीच असते, हे समर्थांना इथे ठामपणे सांगायचे. कारण अज्ञानातून बाहेर पडणं सोपं आहे, पण मला माहीत आहे या भ्रमातून माणसाला बाहेर काढणं खूप कठीण असतं. खरंच, हे खूपच विचार करायला लावणार आहे. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. जर ही माया एवढी शक्तिशाली आहे, जी मोठ्या दिग्गजांनाही चकवू शकते आणि अहंकारात अडकवू शकते, तर मग ती या संपूर्ण अवाढ्य विश्वाची निर्मिती कशी करते? कारण पुढच्या ओवीत समर्थ तिचं हे वैश्विक रूप मांडतात. बरोबर. ते म्हणतात, अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषींदडी मारून राहे. इथे अनंत ब्रह्मांडे असा जो उल्लेख आहे, त्यामागे नक्की कोणतं विज्ञान दडलेलं आहे? इथे आपण थेट खगोलशास्त्र आणि सांख्यदर्शनाचे सिद्धांतांमध्ये प्रवेश करत आहोत. अनंत ब्रह्मांडे हा शब्द आजच्या आधुनिक विज्ञानातील आणि खगोलशास्त्रातील मल्टिवर्स या कल्पनेशी आश्चर्यकारकपणे मिळताजुळता आहे. हिंदू खगोलशास्त्रात एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या कोट्यावधी ब्रह्मांडांची संकल्पना आधीपासूनच मान्य केलेली आहे. सांख्यदर्शनानुसार या निर्मितीमागे 2 प्रमुख तत्वे आहेत. एक आदिपुरुष आणि दुसरी प्रकृती. आदिपुरुष हा पूर्णपणे निर्गुण, निराकार आणि अकर्ता आहे. तो कोणतीही क्रिया करत नाही, तो फक्त एक तटस्थ साक्षीदार आहे. आणि दुसरीकडे आहे ती प्रकृती, जिला समर्थ इथे शारदा किंवा माया म्हणतात. ही प्रकृती अत्यंत गतिमान आहे आणि सर्व दृश्य कार्य करणारी तीच आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी अनंत ब्रह्मांड घडवणं, ती चालवणं आणि शेवटी ती मोडणं हा तिच्यासाठी कोणताही थकवणारा प्रयत्न नाही आहे. म्हणूनच समर्थांनी लीळा विनोद हा शब्द वापरला असावा. लीळा विनोद म्हणजे केवळ मनोरंजनासाठी चाललेला एक सहज खेळ. मला हे एका लहान मुलासारखं वाटतं. कसं काय? आपण समुद्रकिनाऱ्यावर गेलो तर तिथे लहान मुलं वाळूचे किल्ले बनवत असतात. ते मूल अत्यंत तन्मयतेने तो किल्ला बनवत असतं. त्याला दरवाजे करतं, रस्ते बनवतं आणि एकदा का तो किल्ला बनून झाला की पुढच्याच क्षणी तो किल्ला स्वतःच्याच हाताने एका झटक्यात मोडून टाकतो. त्यानं तो किल्ला मोडण्याचं कोणतंही दुःख नसतं. हा एक अत्यंत सहज खेळ आहे. वैश्विक पातळीवर पाहिलं तर ही मायाही असंच काहीतरी करत आहे. क्या बात आहे. अत्यंत चपखल आणि डोळ्यांसमोर उभं राहणारं उदाहरण आहे. तो वाळूचा किल्ला आणि ते मूल, हाच तो लीळा विनोद. आणि आता यातला पुढचा महत्वाचा भाग बघा. तो किल्ला मोडल्यानंतर काय होतं? ती निर्मितीची शक्ती कुठे जाते? तर समर्थ म्हणतात, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. म्हणजे हे कार्य संपल्यावर ती शक्ती पुन्हा त्या मूळ तत्वात विलीन होते. सूर्याचं तेज जसं तुम्ही सूर्यापासून वेगळं काढू शकत नाही, तशीच ही शारदा शक्ती त्या ब्रह्मामध्ये दडून राहते. म्हणजे उष्णता आणि अग्नी जसे एकरूप आहेत तसं? हो, ती संपूर्ण विश्वात कार्यरत आहे, पण स्वतःला गुप्त ठेवते. इथेच सगळ्यात मोठी गंमत आहे. म्हणजे थोडा गोंधळ उडवणारी गोष्ट आहे. कसं काय? जर ती इतकी सहजपणे ब्रह्मांड घडवते आणि मोडते, तरीही स्वतःला गुप्त ठेवते, तर मग ती प्रत्यक्ष कुठे अस्तित्वात आहे? ती फक्त बाहेरच्या या जगात, ग्रहांमध्ये आणि ताऱ्यांमध्ये आहे, की आपल्या आतही कुठेतरी दडलेली आहे? आपण तिला ओळखायचं कसं? यावर समर्थ खूप गूढ उत्तर देतात. ते म्हणतात, जी निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी, या समासातील परमोच्च बिंदू आहे. निर्गुणाची ओळखण म्हणजे? अद्वैत वेदांतात ब्रह्माचं वर्णन निर्गुण आणि निराकार असं केले आहे, ज्याला रंग, रूप, आकार काहीही नाही. उपनिषदांमध्ये नेती नेती म्हणजे हे नाही ते नाही असं सांगून त्याचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता विचार करा, जे डोळ्यांना दिसत नाही त्याला ओळखणार कसं? बरोबर.
ते शक्यच नाहीये. तर समर्थ म्हणतात की ही शारदा शक्तीच ती ओळखण आहे. ती एक प्रकारचा आरसा आहे. भागवत पुराणात मायेला ईश्वराची सावली म्हटलं आहे. सावलीवरून जसं मूळ वस्तूच्या अस्तित्वाची प्रचिती येते, तशीच या कार्य करणाऱ्या शारदेवरून त्या निर्गुण ब्रह्माची प्रचिती येते. आणि सर्वात महत्वाचा शब्द इथे वापरला आहे तो म्हणजे सर्वांघटी. घट म्हणजे देह. ती केवळ आकाशात नाहीये, तर ती प्रत्येक सजीवाच्या देहात सामावलेली आहे. थांबा, मला इथे हे नीट समजावून घेऊ द्या. इथे खरंच एका मोठ्या आहा मोमेंटची जाणीव होते मला. सांगा ना. म्हणजे आपण आत्तापर्यंत ज्या वैश्विक शक्तीबद्दल बोलत आहोत, जी अनंत ब्रह्मांड चालवते, ती दुसरी तिसरी कोणतीही बाहेरची शक्ती नसून आपल्या प्रत्येकाच्या आत असलेली आपली स्वतःची जाणीव आहे, म्हणजे आपलं कॉन्शियसनेस. अगदी हेच. आपण जो प्रत्येक श्वास घेतो आणि तो श्वास घेताना जी आत एक सूक्ष्म जाणीव असते, तीच शारदा आहे. म्हणजे ही अफाट शक्ती आपल्यातच आहे आणि जर आपण तिला ओळखलं तर आपण खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखू शकतो. हे अत्यंत भारावून टाकणार आहे. आपण आयुष्यभर बाहेरच्या जगात उत्तरे शोधत असतो. आणि ती शक्ती आपल्या आतच बसून हे सगळं पाहत असते. ती बाहेरच्या एखाद्या मंदिरात शोधण्याची गोष्ट नाहीये. ती आपली आतली अखंड वाहणारी जाणीव आहे. आणि ती जागृत होते तेव्हाच खऱ्या अर्थाने अनुभवाची खूण मिळते. पण मग इथे मला एक प्रबळ शंका येते, जर ही जाणीव, ही महान शक्ती आपल्यातच आहे, तर ती आपल्याला या रोजच्या जीवनातल्या गोंधळातून, संकटातून रस्ता कसा दाखवते? आपण तर रोजच्या जगण्यात हरून जातो. ऑफिसमधलं राजकारण, नात्यांमधले ताणतणाव, आर्थिक प्रश्न. मग ही आतली शक्ती त्यावेळी काय करत असते? ती आपल्याला या व्यावहारिक गोंधळात कशी मदत करते? यावर समर्थ पुढे खूप प्रकाश टाकतात. ते म्हणतात, जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्दबळे. इथे मानवी जीवनातील विवेकाचा मुद्दा येतो. विवेक म्हणजे सारासार विचार. हो, सार म्हणजे जे नित्य आहे, सत्य आहे, आणि असार म्हणजे जे अनित्य आहे, नश्वर आहे. यातील फरक ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. ही शारदा शक्ती आपल्या आत बुद्धीच्या आणि विवेकाच्या रूपाने सतत प्रगट होत असते. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण संभ्रमात असतो, बरोबर, जेव्हा कोणता मार्ग निवडायचा हा प्रश्न पडतो, तेव्हा आपल्या आतून एक सूक्ष्म आवाज येतो, तो आपल्याला दिशा दाखवतो. तीच ही शक्ती. आणि पुढे समर्थांनी शब्दबळ हा शब्द वापरलाय. इथे शब्द म्हणजे केवळ आवाज नाही, तर वेदांमध्ये ज्याला शब्द ब्रह्म म्हटलं आहे, तो हा शब्द आहे. तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी सारखी जी महावाक्य आहेत, या शब्दांचा मननाने आणि चिंतनाने जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. इथे मला थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतो. विचारा ना. म्हणजे हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. फक्त शब्द खरोखर आपल्याला या भवसागरातून मुक्त करू शकतात का? आपण पाहतो की व्यावहारिक जीवनात शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. चुकीचे शब्द युद्धे घडवू शकतात आणि प्रेमाचे शब्द शांतता निर्माण करू शकतात. पण जेव्हा आपण आध्यात्मिक मुक्तीची गोष्ट करतो, तेव्हा फक्त काही शब्दांचा उच्चार पुरेसा आहे का? शब्द तर हवेत विरून जातात ना, मग ते मुक्ती कसे देणार? हा अत्यंत रास्त आणि खूप खोलवर जाणारा प्रश्न आहे. याचं उत्तर श्वेताश्वथरो उपनिषदात एका उदाहरणातून दिलंय. लाकडामध्ये अग्नी गुप्त रूपात असतोच, हे आपल्याला माहितीये. पण तो अग्नी असाच बाहेरून दिसत नाही, किंवा नुसतं लाकूड ठेवलं तर उष्णता मिळत नाही. जेव्हा आपण दोन लाकडांचं घर्षण करतो, त्यांचं मंथन करतो, तेव्हाच तो गुप्त अग्नी प्रगट होतो. त्याचप्रमाणे या वेदांच्या शब्दांमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश गुप्त रूपात दडलेला असतो. नुसते ते शब्द पोपटासारखे उच्चारून काही होणार नाही. जेव्हा साधक त्या शब्दांवर आतल्या चिंतन करतो, त्यांचं मंथन करतो, तेव्हा त्याच्या बुद्धीचं आणि त्या शब्दांचं जे घर्षण होतं, त्यातून तो ज्ञानाचा प्रकाश प्रगट होतो. आणि हे शब्दांचं सतत मंथन करण्याची जी आतली प्रेरणा आहे, ती म्हणजेच शारदा. खरंच, लाकडातल्या अग्नीचं हे उदाहरण खरोखर डोळे उघडणार आहे. पण मग हे शब्द मुळात तयार कसे होतात? मानवी शरीरात त्यांचा उगम कुठून होतो? आपण फक्त तोंडातून शब्द बाहेर पडताना पाहतो, पण त्याचा आतला प्रवास काय आहे? की शक्ती एकच असली तरी ती मानवी शरीरातून बाहेर पडताना 4 प्रकारच्या वाणीच्या रूपाने संचार करते. हे 4 स्तर आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. यातली पहिली आहे परावाणी. ही मूलाधार चक्रात उगम पावते. इथे कोणताही शब्द नसतो,
केवळ एक अत्यंत सूक्ष्म इच्छा किंवा स्फुरण असतं. एक अनामिक उर्मी. हो. दुसरी आहे पश्यंती. ही मणिपूर चक्राच्या स्थानी असते. इथे त्या स्फुरणाला एक मानसिक आकार मिळायला लागतो. काय बोलायचं आहे याचं एक अस्पष्ट चित्र उभं राहतं. हा. आणि तिसरी मध्यमाना. हो. ही अनाहत चक्राच्या ठिकाणी असते. इथे शब्दांची प्रत्यक्ष जुळवाजुळव सुरू होते. आपण जो मनातल्या मनात स्वतःशी संवाद साधतो ती मध्यमा आहे. आणि चौथी आहे वैखरी. ही विशुद्ध चक्रातून म्हणजे प्रत्यक्ष मुखातून बाहेर पडते. आपण आता जे बोलत आहोत ते वैखरी वाणीतून. हे ऐकताना मला आजच्या काळातल्या एका अत्यंत सोप्या उदाहरणाची आठवण येते. आपलं रोजचं व्हॉट्सॲप. हे उदाहरण पाहिलं तरी चतुर्विधा वाचा किती अचूक आहे हे समजेल. म्हणजे बघा, परावाणी म्हणजे काय, तर अचानक मनात आलेली ती सूक्ष्म इच्छा की मला अमुक एका व्यक्तीला मेसेज करायचा आहे. फक्त बरोबर. एक स्फुरण आहे. बरोबर. मग येते पश्यंती. इथे डोक्यात एक चित्र उभं राहतं की मला त्या व्यक्तीला माझ्या भावना सांगायच्या आहेत किंवा राग व्यक्त करायचा आहे. मग त्यानंतर येते मध्यमा, जेव्हा आपण टाईप करायला घेतो. ज्याला समोरच्याला टायपिंग असं दिसू लागतं. हां. आपण कीपॅडवर टाईप करत असतो, मनातल्या मनात वाक्य जुळवत असतो. एखादा शब्द रागाचा वाटला तर तो बॅकस्पेस दाबून खोडतो, दुसरा मवाळ शब्द टाकतो. हा जो आतला चाललेला गोंधळ आहे ती मध्यमा. क्या बात आहे. आणि शेवटी जेव्हा आपण प्रत्यक्ष सेंड बटन दाबतो आणि तो मेसेज समोरच्याला पोहोचतो, ती प्रत्यक्ष प्रगट झालेली वाणी म्हणजे वैखरी. विचारांचा हा आतला प्रवास किती आश्चर्यकारक आहे. हे व्हॉट्सॲपचं उदाहरण तुम्ही अतिशय भन्नाट जुळवणत. हे ऐकल्यावर या 4 वाणींचा प्रवास कोणालाही कधीच विसरता येणार नाही. पण यात एक आध्यात्मिक मुद्दा दडलेला आहे. कोणता? सामान्य मनुष्य फक्त त्या सेंड केलेल्या मेसेजवर म्हणजे वैखरीवर जगतो. कुणीतरी काहीतरी बोलतं आणि आपण लगेच रागाने उत्तर देतो. पण जो सिद्ध पुरुष असतो तो आपल्याच आत प्रवास करतो. तो शब्दांच्या उगमापर्यंत जातो आणि मुळात तो विचार का निर्माण झाला यावर नियंत्रण मिळवतो. तो टायपिंगच्या स्तरावरच नको असलेले विचार गाळून टाकतो. हे खरंच थक्क करणार आहे. जर आपण संवादात ही गोष्ट वापरली तर किती वाद टळू शकतील. पण या सगळ्या प्रवासात आपण पाहिलं की ही मायाच आपल्याला संसारात अडकवते. मग अध्यात्मात या मायेचा काहीच उपयोग नाही का? तिला पूर्णपणे नाकारायचा का? नाही, पूर्णपणे नाकारायचं नाहीये. समासाच्या अंतिम टप्प्यात समर्थ म्हणतात, स्तवन भजन भक्ती भाव माये वासून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. म्हणजे माये वाचून भक्ती नाही. बरोबर. अद्वैत अवस्थेत जिथे सर्व काही एकच आहे तिथे भक्ती होऊ शकत नाही. कारण भक्तीसाठी मी आणि देव असे 2 वेगळे भाग असावे लागतात. हा जो द्वैतभाव आहे तो मायेमुळेच निर्माण होतो. म्हणजेच ईश्वराची भक्ती करण्यासाठी ही मायेचीच गरज लागते. समर्थ इथे विद्यामाया आणि अविद्यामाया असा भेद करतात. जी माया आपल्याला संसारात अडकवते ती अविद्यामाया, पण जी माया आपल्याला भक्तीकडे, शांततेकडे घेऊन जाते ती विद्यामाया म्हणजे शारदा. काट्याने काटा काढल्यासारखं आहे हे. आणि जर आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनाकडे पाहिलं तर हे किती खरं आहे हे जाणवतं. ऑफिसचा ताण वाढतो, भावनिक प्रश्न उभे राहतात, तेव्हा निर्गुण निराकार ईश्वराचा विचार करणं माणसाला शक्य नसतं. अशावेळी मानसिक समाधानासाठी हीच भक्ती, देवाचं हेच सगुण रूप आपल्याला खूप मोठा आधार देतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्यांनी हे स्वतःच्या अनुभवाने जाणलं आहे तेच या विधानाचा खरा अर्थ समजू शकतात. तर आजच्या या अत्यंत सखोल चर्चेतून आपण नेमकं काय शिकलो? आपण पाहिलं की शारदा ही केवळ बाहेर कुठेतरी असणारी देवता नाही. ती आपल्या प्रत्येकाच्या आत असलेली जाणीव आहे. ती आपली निर्णय क्षमता म्हणजे विवेक आहे. आणि आपल्या मुखातून बाहेर पडणारी वाणीही तीच आहे. जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी एक गोष्ट मला सोडून द्यायची आहे. आपण दिवसभरात जे काही बोलतो ते वैखारीतून बाहेर पडण्याआधी परापातळीवर केवळ एक सूक्ष्म स्फुरण असतं. जर पुढच्या वेळी रागात एखादा शब्द मुखातून बाहेर पडण्याआधी तो शब्द टायपिंगच्या अवस्थेत असताना आपण त्याला फक्त एका सेकंदासाठी साक्षीभावाने पाहू शकलो तर काय होईल? तो शब्द बाहेर येण्याआधीच आपण त्याला निरखू शकलो तर आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकेल. म्हणूनच मी म्हणेन की बुद्धीचा तो खोटा जाणतेपणा सोडा आणि स्वतःच्या आतली खरी जाणीव जागवा. अगदी खरंय. श्रोतेहो,
जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल आणि स्वतःच्या आतल्या शक्तीची थोडीशी तरी ओळख पटली असेल, तर हा आध्यात्मिक शोध असाच पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत.